Baby, you are the one, the only one. Baby, you're one of a kind. This is our time, baby, you know what I want, know what I want. Girl, you're super fine, you should be. नमस्कार मित्रांनो, माझं नाव कमलेश आणि स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग खूप खास होणार आहे कारण आपण आपल्या गावी जाणार आहोत सप्ताहासाठी। अखंड हरिनाम सप्ताह जो असतो त्यासाठी आपण जाणार आहे आणि तुम्हाला खरंच खूप मजा येईल कारण आपल्या गावच्या गोड आठवणी वगैरे असतात। आपली परंपरा आहे ती पाहायला भेटेल तुम्हाला। तो आनंद घेण्यासाठी सज्ज व्हा। चला तर सुरू करूया आपण। तर आपण आता रिक्षा पकडलेली आहे। रस्ता खूपच खाली बघू शकतो। आलो आहेत सध्या भांडूप स्टेशनला। रिक्षा पकडली आपण भांडूप स्टेशनला आलो। असं तर बघायला गेलं तर जवळजवळ अर्धा तास लागतो। नॉर्मल डे जर बघायला गेला तुम्ही तर 30 मिनटं तर लागतातच, पण आज सकाळची वेळ असल्यामुळे आपण आज 10 मिनटात आपण अप्रॉक्सिमेटली स्टेशनला आलो। इकडे काहीतरी झालेलं आहे पोलिसांचा बघू शकतो। जाऊ दे, पहिला आपण तिकीट काढूया। आजकाल बाबा काय पहिला आपण जातोय दिव्याला इकडून भांडूप ते दिवा, कारण दिव्याला आपला जो मित्र आपला तो राहतो त्या गाडीवरून आपण आज जाणार आहे गावात। पत्ता सकाळी सकाळी ऑनलाईन करूया। ही एक मशीन चालत आहे बाबा। पण मित्राला फोन लावला त्याने काय उचलला नाही, झोपला असेल। थांब आपण फोन लावून बघूया तर। हॅलो, कुठे आहेस? घरी। अजून कुठं? अजून झोपलाच आहेस काय? तयारी झाली। काय तयारी झाली? तू कुठे? अरे मारी क्या बोल तरी कुठे? अरे आलोय भांडूप स्टेशनला आहे। आत्ताशी भांडूप स्टेशन? हा, आत्ताशी भांडूप स्टेशनला म्हणजे त्याला तुम्ही काय फोन उचलत नाही, काय बोलणार? आम्ही आरामात येतोय।
ठीक आहे. चालेल. मंडळी अशा तऱ्हेने आपण सध्या दिव्यात पोचलो आहे. इकडे तर आपण जास्त वाढलेली पण जेव्हा भांडू बनवला तेव्हा एवढी थंड वाटत नव्हता. इकडे त्या साईडला थंडी वाटली. ठीक आहे. सकाळी या दुपारी या गर्दी ब्रिज चढून क्रॉस करायचा आहे. इकडे आपल्याला जायचं आहे. समोर एक बिल्डिंग आहे NR नाव तिकडे जायचं. भयंकर घर आहे मित्राचं. असं काही नाही. निघालो आपण. खरं तर आपल्याकडे सामान खूप आहे. ॲडजस्टेबल आहे. कमी सामान आहे. आम्ही टोपं देतो. आम्हाला टोपं घेऊन जायला लागतं. टोपं झाडू. मम्मीला वाटलं 4 व्हीलर आहे. हां आम्हाला खरं तर टोपं घेऊन जायला लागते. टोपं ॲडजस्टेबल नाही. आम्हाला बॅगच भारी आहे. मम्मीच्या पप्पांचे कपडे. बघा काय काय टी बॅग. की आत्ता जस्ट नावमध्ये लागलेला बघू शकतो. आता लागलं. पब्लिक कोण नाही ना असं वाटतं की पब्लिक कोण नाही ना. मंडळी आपण आलो आहे दिव्याला. सध्या लागला इकडे फाटक. आपल्याला फाटक क्रॉस करून जायचं आहे पनवेल साईडला. आपण जाणार आहे पनवेलला. पनवेलला आपण स्टे करू थोडं खाऊ वगैरे तिकडे. अर्धा तास झाला आहे जवळजवळ फाटक. दिवावाल्यांचा अर्धा विषय फाटकच झाला. किती वेळ लागेल का अजून. काय तुमचं फाटक. फाटकात कामं काय तुम्हाला. स्नॅपच काढा हे काढा ते काढा. चक्क अर्धा तास बसल्यानंतर फाटक खुललं इकडे.
कदा ट्रॅफिक हे बघा सकाळचे 6 वाजले ट्रॅफिक काय जात नाही. कोणत्या मार्केट असतोय? हायवे चाललेलो आहे पुढे पुढे तुम्ही सांगू शकता माझी कंडिशन काय आहे? आलेला तर मित्रांनो आम्ही थोडा स्टॉप घेतलेला आहे. सकाळपासून काय खाल्ला नव्हतं त्यामुळे विचार आला की थोडं काहीतरी खाऊ वगैरे. तर आता पळसपासून हायवेच्या बाजूलाच राधेकृष्ण स्नॅक्स बघू शकता. इकडे आम्ही थोडा नाश्ता वगैरे करू, थोडा फ्रेश होऊ, मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. सर यस मित्रांनो आपला नाश्ता वगैरे करून झालेला आहे. आता निघायची तयारी चालू आहे. चल खा हेल्मेट वगैरे घालू आले जरा. थंडी खूप आहे, थंडी खूप आहे. सकाळचे 8:30 वाजले तरी अजून थंडी वाजते. नाही हायवेला फास्ट, इथं थोडी. इथं आता सायराम गाडी आहे माझी 40ची स्पीड, धुडूक धुडूक. पिशवी आहे काय डिकीमध्ये चप्पल ठेवू शकतो. हां तो पायाला लागेल तुला. नको तर
मंडळी आता आपण पोचले महाडला आणि गाडीत पेट्रोल नसल्यामुळे आपण पेट्रोल पंपवर थोडं थांबलो आहे, रेस्ट घेतला. पेट्रोल टँक फ्यूल टँक फुल करतो कारण गावच्या आसपास कुठेही पेट्रोल पंप नाही आहे. डायरेक्ट 30 किलोमीटर लांब जाऊन पेट्रोल पंप टाकायला लागतो. त्यामुळे आता पेट्रोल टँक फुल केलं आहे, बघू शकता तुम्ही. सरळ डायरेक्ट गावात चौक तर निघायचं. Ревели наши голоса. Мы ревели горе, мама. Мы ревели горе, мама. Мы ревели горе, мама. Мы ревели горе, мама. Мы रeveli गोरे मामा. मंडळी आता आपण पोचलोय आपल्या शेजारच्या गावात सोयली इथे. खूप प्रवास केल्यानंतर खूप थकल्यासारखं झालं सध्या. मला या गावची एक गंमत सांगतो. थांबवा थोडं पुढे. बघा इकडे दुकान होतं पहिलं जुनं, आता त्यांनी नवीन घर वगैरे मध्ये बांधलेलं आहे. असं दिसायचं. बघा एक बेस्ट हे दाखवतो. थांबव मित्रांनो, आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा इकडे दुकान होतं पहिलं. ते आता ते म्हणजे त्या साईडला गेलं. हे दुकान होतं तेव्हा त्या दुकानची आणि कंडिशन माझी कशी होती. आम्ही जेव्हा मामाकडे वगैरे म्हणजे मामाच्या गावात वगैरे जायचो ना तेव्हा या दुकानातून ते लिमलेटची चॉकलेट वगैरे ते असं घ्यायचं. ती तेव्हा एक मजा होती जायची इकडे. म्हणजे जो पण कुठच्या ह्याच्याने यायचा रस्त्याने तो इकडे थांबायचा कारण की आजूबाजूला कुठेच एक पण दुकान नाही आहे किंवा नव्हतं पहिलं. त्यामुळे इकडे काय असेल ते हुडकं ते एवढं ह्या दुकानात. आणि इकडे एक ज्ञानेश्वर मंदिरसुद्धा आहे आपलं, दाखवतो तिचं. खूप पुरातन काळातलं आपला.
बघू शकता. पाय पडूया आपण. विना वगैरे आहे. डोंग आहे, तार वगैरे पण आहे. खूप जुनं बांधकाम आहे. दगड पण बघू शकतो मी, साचा वगैरे चांगलं आहे. तुळस आहे, खूप जुनी तुळस आहे. जांभा दगडाची आहे. आम्ही जेव्हा लहान होतो मामाकडे जायचो तेव्हाही तुळस तेव्हा नवीन बनवत होते. आता तिचे हे बघा मस्त हे झाले ते आणि घरं पण सगळी खूप नवीन नवीन झाले. हे पाठचं घर दिसतंय का, मोठं बंगला टाईप घर आहे बघा. हे तेव्हा असं घर होतं एकदम. हे आता हे दुकानचं घर कसं आहे पडी एकदम ओल्ड टाईपचं तसं घर होतं. चला तर निघूया. अरे पाहिला काय गावाची तर मंडळी फायनली आपण गावात पोहोचलो. छानसा गेट सुद्धा आहे. हे गावचं मंदिर आहे पारंपरिक. याच मंदिरात आपला सप्ताहाचं हे होणार आहे. कंडारी सप्ताह. वरतीच घेतो गाडी. गाडी वरतीच घेतो. ओके फायनल आपण मित्रांनो गावात पोचलो. आपल्या मित्राचं घर हे आहे. आणि जर तुम्ही बाकी गेलात तर मोस्ट ऑफ घरं बंदच आहेत. आज संध्याकाळपर्यंत ही घरं सगळी तुम्हाला खुल्ली दिसतील. चल वरती आला वरती जातो. काय करू, काय आहे का माझ्याकडे? काय नाही ना, हे राहू दे तुझ्याकडे. काय काय नाही, एवढं तुझंच सामान आहे सगळं. एवढे मला काढायचं माझे सोडून चाललाय. या 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 काल्या 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 हो म्हणाले फोन का नाही केलाय? पाणी नाही भरलंय. मला वाटलं उद्या रोषाला उद्या येणार आहे हा कोण उद्या येणार आहे? अंकित. मित्रांनो चाललं आता घरी फायनली. घरात कोण दिसत नाही वाटतं. बघा आता गाव घर आहे.
हो पा एकटा झाला हो हा हो आणखी कोण आलं आता एकटाच आलोय. उद्या पप्पा दादासोबत येतील, मोठ्या दादासोबत. कधी परवा हां परवा हो आणि पाहिजे 9 तारखेला. उद्याच आहे ना 9 तारखेला. परवाच येतील मग सकाळी. नको पाणी नको. तुम्ही जेवायचं तिथे कुठं? मोठे आहे तिकडे देवळात देवळात आहे? शाळेत मराठी शाळेत हो 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 जातो. आता तू हो हो आणि जेवून घे रेल्वेने आला हां रेल्वेने नाही गाडीने आलो. कोणाच्या अंकितच्या. बाईकवर हो हो हां राहुल पण आला असं वाटलं आवाज आला तर. राहुल आता कुठे येईल ना? राहुल काय माहिती. गावात येऊन एक वेगळीच मजा येते. बघू शकता बाहेर बघा आमची ही विहीर आहे जुनी. हे खूप आमची खोपी गावाची खूप असते लाकडाची वगैरे. चला आता आलो आहे, थोडा फ्रेश होतो आणि जेवण वगैरे घेतो. सप्तासमोरच्या इथे आपल्या गावाच्या देवळात जेवणाचा प्रोग्राम आहे. तिकडे जाऊन आपण जेवण करूया आणि नंतर परत येऊया. तर भेटू आपण संध्याकाळी मित्रांनो. तर मित्रांनो थोडा विश्रांतीनंतर परत आपण आलेलो आहोत. तर जसं की बोललेलो मी की संध्याकाळी हरिपाठ होता. तसं आम्हाला थोडा लेट झालेला आहे. हरिपाठचा टायमिंग होता 6:30 आणि आम्हाला तब्बल 15 मिनटं लेट झाला आहे. तरी पण जातो आम्ही. लाईट गेले अचानक. गावात अक्षर प्रॉब्लेम होता कधी कधी की लाईट वगैरे जाते. मंदिरात हरिपाठ चालू आहे, बघूया. खूप थकून वगैरे आलेलो, त्यामुळे जरा पण आराम नव्हता. त्यामुळे आता लेट झालं थोडा आम्हाला, बाकी काय नाही. एक तुम्हाला गंमत ना आलो दुपारी हो हो बाबानू. हा हा म्हणता गाडीने आलो बराव ना. हा तुम्हाला एक गंमत सांगतो हरिपाठाची. एवढी लाईट वगैरे गेली आहे तरी पण आपला हरिपाठ वगैरे प्रोग्राम तर अजून पण चालू आहे. आपली विठ्ठलाची मूर्ती आहे. दिसणार नाही सध्या काढू थोड्या वेळाने रिसॉर्ट हरिपाठ चालू आपण बोलतो.
गेली होती, त्यामुळे आपण ते लाईटमध्ये काय दिसलं नव्हतं. आता लाईट आणि फॅन झालं ते हरिपाठाचे आपण
सप्त्यामध्ये गाडवट तू महिमे होऊ नये म्हणून तंटामुक्त अध्य शिक्षण पोलीस पाटील असतील यांनाही धन्यवाद देतो. इथे बसलेले माझ्या आया बहिणी माता भगिनी आहेत. कीर्तनाचा कार्यक्रम संपलेला आहे आपला आणि आता भोजनाची सोय केलेली आहे मराठी शाळेत आपल्या. आपण भोजन करू आणि मोठं गाव जेवण असेल इकडे या तर बघू. बघा आपले गावकरी बसते तिकडे. तर मंडळी जेवणानंतर आपण घरी आलो आहे आणि आजचा ब्लॉग आपला इकडेच संपतोय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आपल्याला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि ह्याच व्हिडिओचा भाग दुसरा आपल्याला लवकरच येईल. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. धन्यवाद.